हॅलो स्टुडंट्स, वेलकम. तर स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहोत हिस्टरी अँड सिविक्स. तर यामधला सिविक्स हा पार्ट आज आपण बघणार आहोत आणि यातला थर्ड चॅप्टर आहे फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजेच संविधानाची वैशिष्ट्ये. तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज म्हणजे यावरचे जे क्वेश्चन आन्सर आहेत हे डिस्कस करणार आहोत. सो लेट स्टार्ट टू द exercise. First question. Prepare a table to show the separation of powers in a federal government. तर याच्यामध्ये फेडरल गव्हर्नमेंट म्हणजेच बघा, पॉवर्स इन अ फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे संघराज्य शासन पद्धतीमध्ये जे जे अधिकार दिलेले आहेत ते टेबल वाईज सेपरेशन करून हा टेबल आपल्याला तयार करायचा आहे. सो याच्यामध्ये बघा, अशा प्रकारचा हा टेबल आपल्याला बनवायचा आहे. युनियन लिस्ट, त्यानंतर स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. युनियन लिस्ट म्हणजे संघराज्य, स्टेट लिस्ट म्हणजे राज्य शासन आणि कॉन्करंट म्हणजे हे दोन्हीही मिळून एकत्र. तर याच्या वाईज आपल्याला याचं हे आन्सर असं असणार आहे. युनियन लिस्ट याच्यामध्ये बघा, त्यांना काय काय पॉवर्स दिलेले आहेत. डिफेन्स, फॉरेन रिलेशन्स, वॉर अँड पीस, करन्सी, इंटरनॅशनल ट्रेड एक्सेट्रा. स्टेट लिस्ट राज्य शासनाकडे काय दिलेले आहेत. ॲग्रिकल्चर, लॉ अँड ऑर्डर, लोकल गव्हर्नमेंट, हेल्थ, प्रिसन ॲडमिनिस्ट्रेशन एक्सेट्रा. त्यानंतर दोन्हीच्या मध्ये ज्या आहेत पॉवर्स ते कोणते आहेत. एम्प्लॉयमेंट, एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक अँड सोशल प्लॅनिंग, पर्सनल लॉ, एज्युकेशन एक्सेट्रा. स्टुडंट, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्टँडर्डचे जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सेकंड क्वेश्चन बघूया. फाइंड वन वर्ड फॉर. त्याच्यामध्ये फर्स्ट, द गव्हर्नमेंट ॲट द सेंटर विच कॅरीज आउट द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द एंटायर कंट्री. संपूर्ण देशाचा कारभार सांभाळणारे कोण आहे. द युनियन गव्हर्नमेंट. सेकंड, द मशिनरी विच whom rests the responsibility of conducting election in a free and fair atmosphere. तर त्याला इलेक्शन कमिशन असं म्हणतात. थर्ड, द थर्ड लिस्ट ऑफ सब्जेक्ट्स फॉर मेकिंग लॉज आणि ते आहे कॉन्करंट लिस्ट. चला नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघूयात. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आणि याच्यामध्ये फर्स्ट, व्हाय डज द गव्हर्नमेंट फंक्शन ॲट 2 लेवल्स इन द फेडरेशन. तर संघ राज्य शासन पद्धती ही 2 स्तरावरती का काम करते. आणि आन्सर बघा. फर्स्ट पॉइंट, वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन इज द फेडरल सिस्टीम. सगळ्यात महत्वाचा, आपल्या संविधानाचा सगळ्यात महत्वाचा तो भाग आहे. सेकंड पॉइंट, इन अ कंट्रीज विथ लार्ज टेरिटरीज and huge population, the government is run by the federal system. तर संघराज्य शासन पद्धतीनुसार ते चालते. Ruling a large territory from a single capital city is not only difficult but may also lead to the neglect of some far-flung areas. People residing there cannot participate in the affairs of the government. Therefore, the government function at 2 levels in a federation.
नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय रेसिड्युअरी पॉवर्स? ओके, तर याच्यामध्ये रेसिड्युअरी पॉवर्स म्हणजे शेषाधिकार. शेषाधिकार, आता हे म्हणजे काय बघा. आवर कॉन्स्टिट्यूशन हॅज गिवन 3 लिस्ट ऑन वेरियस सब्जेक्ट. तर आपल्या संविधानाने संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची ह्या 3 लिस्ट ज्या आहेत ह्या बनवलेल्या आहेत. द फर्स्ट लिस्ट इज कॉल्ड युनियन लिस्ट, त्याला आपण काय म्हणतो, संघसूची म्हणतो. इट कंटेन्स 97 सब्जेक्ट्स ऑन विच द युनियन गव्हर्नमेंट मेक्स लॉ. तर याच्यामध्ये एकूण 97 विषय आहेत, त्याच्यावरती ते कायदे तयार करतात. द स्टेट लिस्ट म्हणजे ही सेकंड आहे, म्हणजेच राज्यसूची. इट इज फॉर द स्टेट गव्हर्नमेंट टू लेजिस्लेट अपॉन. इट कंटेन्स 66 सब्जेक्ट. आणि या राज्यसूचीमध्ये एकूण 66 असे विषय आहेत, त्यांच्यावरती ते कायदे निर्माण करते. नाउ फर्स्ट सेकंड झालं. आता नेक्स्ट, अपार्ट फ्रॉम दीज 2 लिस्ट देअर इज अ कॉन्करंट लिस्ट. आता या 2 सोडून कॉन्करंट म्हणजे समवर्ती लिस्ट. तर याच्यामध्ये एकूण 47 विषय आहेत, त्या विषयांवरती या दोन्हींच्या मधून कायदे निर्माण केले जातात. नाउ बोथ गव्हर्नमेंट्स कॅन मेक लॉज ऑन अ सब्जेक्ट्स इन्क्लुडेड इन दिस लिस्ट. म्हणजेच हा जो आहे फर्स्ट वाला युनियन लिस्ट आणि स्टेट लिस्ट हे दोन्ही मिळून हे जे 47 सब्जेक्ट्स आहेत याच्यावरती जे काही लॉज करावे लागणार आहेत ते हे दोन्ही संघ मिळून करतात. If a subject comes up that is not included in any of the list, तर असा कोणता विषय आलाच की जो या दोन्ही लिस्टमध्ये इन्क्लुडेड केलेला नाही, द युनियन गव्हर्नमेंट इज एंटाइटल्ड टू मेक लॉज ऑन इट. तर संघ शासन जे आहे हे त्याच्यावरती मग कायदा निर्माण करतं आणि त्याच अधिकाराला दिस पॉवर्स आर टर्म्ड ॲज अ रेसिड्युअरी पॉवर्स. त्याच अधिकाराला रेसिड्युअरी पॉवर्स असं म्हणतात. थर्ड, व्हाय हॅज द कॉन्स्टिट्यूशन क्रिएटेड अन इंडिपेंडेंट ज्युडिशियरी इन इंडिया? तर आपल्या संविधानाने स्वतंत्र न्यायमंडळ का निर्माण केलेले आहे? आणि आन्सर बघा, द ज्युडिशियरी ऑफ इंडिया इज डिपेंडेंट मशिनरी अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. Then second point, it is separate from the executive legislative bodies of the Indian government. तर इंडियन गव्हर्नमेंट मध्ये जे एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह बॉडीज आहेत त्यांच्यापासून हे वेगळं आहे. The Supreme Court is the guardian of the Constitution which ensure that the fundamental rights of citizens are not violated. To carry out these duties without fear or favor or external pressure, the judiciary in India is independent. तर त्यांचे जे अधिकार आहेत किंवा त्यांची जी कर्तव्य आहे ही कुठल्याही अंडर प्रेशर येऊ नये, कुठल्या भीतीने येऊ नये किंवा स्वतःच्या आवडीने त्यांच्यामध्ये कोणतेही बदल होऊ नये म्हणून न्यायमंडळ हे स्वतंत्र न्यायमंडळ स्थापन केलेले आहे, का तर त्यांच्यावरती कोणतेही एक्सटर्नल प्रेशर येऊ नये. Next, fourth question. Hold a group discussion on the merits and demerits of an independent judicial system. तर आत्ताच आपण बघितलं की स्वतंत्र न्यायमंडळ हे आपल्या भारतामध्ये जे आहे याच्यावरती ग्रुप डिस्कशन थ्रू त्याचे मेरिट्स अँड डिमेरिट्स फाइंड आउट करायचे आहेत. सो बघा आन्सर, मेरिट्स ऑफ अन इंडिपेंडेंट ज्युडिशियल सिस्टीम. द ज्युडिशियल सिस्टीम एनेबल्स द कोर्ट टू गिव्ह इम्पार्शियल जजमेंट. भेदभाव न करता योग्य तो न्याय देणे. ज्युडिशरी डज नॉट ॲक्ट अंडर द पॉलिटिकल प्रेशर. तर न्यायव्यवस्था किंवा न्यायमंडळ कुठल्याही राजकीय नेत्याच्या किंवा राजकीय पक्षाच्या प्रेशर खाली येऊन न्याय देणार नाही. हे एक प्रकारचे याचं मेरिट्स आहे. ॲज अ जजेस आर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट अँड नॉट बाय द गव्हर्नमेंट. तर ह्याच्यामध्ये जे जजेस असतात हे प्रेसिडेंटनी अपॉइंट केलेले असतात. नाउ डिमेरिट्स ऑफ एन इंडिपेंडेंट ज्युडिशियल सिस्टीम.
As the judiciary is independent, it is out of the scope of government control. तर गव्हर्नमेंट कंट्रोलच्या ते स्कोप आउट ऑफ स्कोप असतं. द ज्युडिशरी इज नॉट आन्सरेबल टू एनीवन इफ द प्रोसेस इज डिस्पेन्सिंग जस्टिस इज स्लो. तर न्यायमंडळामध्ये जे अधिकारी आहेत हे कुणालाही उत्तर देण्यासाठी बांधील नसतात. जर त्यांची न्यायदानाची पद्धत स्लो असेल तर ती तशीच चालू राहते. का स्लो आहे किंवा त्याच्यामध्ये काय कारण आहे हे सांगण्यासाठी ते कुणालाही बांधील नसतात. नाउ नेक्स्ट आहे 5th क्वेश्चन. फाइंड आउट अबाउट द इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, म्हणजेच त्याला आपण EVM म्हणतो, अँड डिस्कस द ॲडव्हान्टेजेस ऑफ कंडक्टिंग इलेक्शन्स विथ EVM. ओके, तर चला आन्सर बघूयात. आन्सर, डिफिकल्ट टू टॅम्पर ऑर चीट. देन कॉस्ट इफेक्टिव्ह अँड इकॉनॉमिकल. त्याच्यानंतर त्याचं मेरिट्स काय आहे? टाइम सेव्हिंग. कॅल्क्युलेशन इज अ फास्टर, इझी टू यूज, कॅरी अँड ट्रान्सपोर्ट. डेटा कॅन बी सेव्ड फॉर लॅटर यूज. म्हणजेच फर्स्ट बघा, डिफिकल्ट टू टॅम्पर किंवा कोणतंही चिटिंग याच्यामध्ये होत नाही. त्याच्यानंतर ते कसं आहे? इफेक्टिव्ह कॉस्टमध्ये भेटतं. तसंच ते इकॉनॉमिकल आहे, वेळ वाचतो. त्यानंतर त्याच्यामध्ये जे कॅल्क्युलेशन मतमोजणी करावी लागते ती ह्याच्या थ्रू फास्ट होते. इझी टू यूज म्हणजे वापरण्यासाठी खूप सोपं आहे, कॅरी करण्यासाठी किंवा त्याचं वाहतूक होण्यासाठी सुद्धा ते खूप सोपं आहे. आणि डेटा कॅन बी सेव्ह, तर त्यामधला डेटा हा सेव्ह होतो. सो इट कॅन बी, जर एखाद्या वेळेस पुढे आपल्याला काही कारणास्तव तो डेटा लागणार असेल तर तो त्याच्यामध्ये सेव्ह राहतो. सो स्टुडंट, इथे आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.